नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बटाटा वडा म्हटला की सगळ्यांनाच आवडतो. आपण उपवासाच्या व्यतिरिक्त खातो, पण आज तो न बनवता आज आपण बनवणार उपवासाचा वडा. तो सुद्धा अगदी खुसखुशीत असा आणि त्याचबरोबर चविष्ट असा. आणि या ठिकाणी आपण इथे कोणताही इनो सोड्याचा वापर केलेला नाही. तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. एखादा पॅन किंवा तवा घ्यायचा. इथे मी घातले साजूक तूप. तुम्ही तेल घेतलं तरी चालेल. 1 चमचा घालायचं. तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यावर टाकायचे जिरं तडतडलं की हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची. हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट नसेल तर तुम्ही इथे मिरची आणि आलं कापून जरी घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे. परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे घालायचे. उकडलेले बटाटे मी 2-3 केलेले ते कुस्करून ह्याच्यामध्ये घालायचे आणि अशा प्रकारे घातल्यानंतर त्याच्यावरती आपण सगळे बटाटे घालून घेऊया. नंतर घातलाय काळी मिरीचा पावडर. काळी मिरची पूड घालायची म्हणजे थोडीशी आणखीन चव येते बटाट्यांना. त्याचबरोबर इथे मीठ सेंदा मीठ घेतले. तुम्ही जे उपासाला वापरतात ते घालू शकता. आता हे सगळं घातल्यानंतर आपण ह्याला थोडंसं परतून घ्यायचं की 1-2 मिनिटं. जास्त काही वेळ लागत नाही. छान असं आपलं परतलं गेलं फोडणीवरती. त्याला बाजूला काढून आपण ह्याला थंड करायचे. थंड केल्यानंतर शेंगदाणे भाजून त्याच्या शेंगदाण्याची पूड करून घ्यायची आणि ही आपण 2 मोठे चमचे घातलेले. त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस घालायचा नसेल तरी हरकत नाही, नाही घातला तरी चालेल. कोथिंबीर घालायची. तुम्ही या ठिकाणी बऱ्याचशा जिन्नसामधून काही घालत नसाल तर त्याला तुम्ही स्किप करू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर आपण चटणी बनवूया. आता ही चटणी ना तुम्हाला मी उपवासाची अगोदरीच दाखवली आहे, पण बऱ्याच जणांनी पाहिली नसेल तर तुम्ही इथे पाहू शकता. इथे बघा मी अर्धी वाटी घेतले ओलं खोबरं घेतले, कोथिंबीर घालायची, त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे थोडेसे 2 चमचे ते घातल्यानंतर आपण घालायचे त्याच्यावरती जरासं जिरं. मिरच्या घालायचे. आपण त्यात तिखट तुम्हाला असेल तर जास्त प्रमाणात घाला. त्यानंतर घालायचे आपण याच्यावरती लिंबाचा रस. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंच खात असाल तर चिंच सुद्धा घालू शकता. नंतर घालायचे मीठ आणि आल्याचा थोडासा तुकडा आणि रंग छान यावा म्हणून त्याच्यात थोडेसे ना बर्फाचे तुकडे टाकायचे म्हणजे रंग अगदी सुरेख आणि हिरवा राहतो. चटणी वाटून घेऊया. चटणी वाटली गेली त्याला आता काढूनही घेऊया. आता हे सगळं झालं तर बटाटा वड्याला कोटिंग करण्यासाठी त्याला आपण कोणतं पीठ वापरणार आहोत. इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतले पाऊण वाटी. बटाटे तुम्हाला जितके असतील त्या क्वांटिटीवरती असेल. जर जास्त असेल तर तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. लाल तिखट घालायचे आणि मीठ घालून त्याला सगळं अगदी मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी गुठळ्या मोडत त्याला चांगलं अगदी मिश्रण अगदी व्यवस्थित करून घ्यायचे. ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तुम्हाला चमच्यानेही करून दाखवते. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाली की आपलं हे परफेक्ट मिश्रण झाले. त्याचबरोबर तुम्ही इथे वरीच्या तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता हेही झालं तर आता हे जे बटाट्याची भाजी आहे त्याला आपण जितकं तुम्ही गोलाकार द्यायचे लहान मोठे ते देऊ शकता. मी इथे लिंबाच्या आकाराने इथे दिलेलं आहे आणि हे सगळे आपण ना अगोदर वडे करून ठेवूया म्हणजे आपल्याला बटाटे वडे तळायला काही त्रास होणार नाही. आता अशाच प्रकारे सगळे मी वडे इथे करून ठेवणार आहेत. अगदी हे बटाटे वडे ना अगदी मस्त लागतात आणि तळायला सुद्धा तुम्हाला काही त्रास होणार नाही. ते तळायचे कसे, त्याला कोटिंग करायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. बघा इथे आपण हे जे मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये एखादा गोळा सोडायचा आणि चमच्याने अशा प्रकारे याच्यावरती पीठ घालत अगदी व्यवस्थितरित्या याला करायचं. तुमचं मिश्रण अगदी परफेक्ट असेल ना तर तुम्हाला कुठेही बटाटा वडा कुठेही चुकणार नाही. तेलातही तो फुटला जाणार नाही. तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालंय की नाही जरासं घालून मिश्रण बघायचं. वरती आलं म्हणजे हे तेलचं मिश्रण अगदी परफेक्ट आहे. आता एक बटाटा वडा आपण याच्यामध्ये सोडायचा आहे आणि हे बटाटे वड्याच्या चमच्याने सोडा म्हणजे अगदी व्यवस्थित होतात. आता हे सगळे जितके घालायचे तुम्ही कढईमध्ये घालायचे. मात्र घातल्यानंतर पटकन त्याला झारा लावायचं नाही. इथे चमच्याने ना थोडंसं पाणी तेल त्याच्यावरती घालत तेल घातल्यानंतर काय होतं की आपला पूर्ण बटाटा वडा चांगला खुसखुशीत तळला जातो. आणि अशा प्रकारे तळल्यानंतर झाऱ्याने त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. व्यवस्थित चारी बाजूने हलवून घ्या आणि नंतर पहा आपला मस्त सुरेख असे बटाटे वडे झालेले आहेत. रंग सुद्धा पहा अगदी छान आलेला आहे आणि बटाटे वडे अगदी चांगले तळले गेले. अशाच प्रकारे आपण हे सगळे बटाटे वडे एका चाळणीमध्ये काढायचे. एक्स्ट्रा काही थोडं तेल असेल ते निघतं पण जास्त ना तेल शोषलं जातच नाही. आता हे सगळे बटाटे वडे आपण काढून घ्यायचे. अशाच प्रकारे करा म्हणजे अगदी मस्त आपले बटाटे वडे बनतात. बघा आता हे सगळे बटाटे वडे मी काढून घेतले. त्याच्याबरोबर चटणी आपण ठेवलेली आहे. मिरच्याही थोड्या तळून घेतलेल्या आहेत. खायला जितक्या चांगल्या लागतात तितक्या बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. उपवासामध्ये तर अगदी उत्तम पर्याय आहे. ह्याला तोडूनही बघा अगदी मस्त झालेला आहे बटाटा अगदी खुसखुशीत असा. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचंय. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय. शॉर्ट व्हिडिओवरती सुद्धा मी उपवासाचे बरेचसे तुम्हाला रेसिपी देत आहे ते नक्की पाहायचे. आणि जर तुम्हाला
पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.